संदेश पाटील आणि गणेश नाना पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो। सूरज हातमोडे सर यांचा खूप चांगला आवाज, मराठी भाषेवरती गेली कित्येक वर्ष प्रभुत्व असणारे शांत संयमी पण मॅचमध्ये तेवढीच रंजकता निर्माण करणारे समालोचक दादू या नावाने सुपरिचित चौक विभागातील खरं तर सूरज हातमोडे सर आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। शेवटच्या लढतीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। आम्ही मात्र या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद अंकितजी मालुसरे आणि यशजी मालकर। आज गेले 3 रात्रींमध्ये संपूर्ण स्पर्धेला हे आमच्या रसायनी चौक विभागातील एक दर्जेदार समालोचन लीड करतायत। चांगलं योगदान त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलं आहे आणि उद्या शेवटच्या रात्रीमध्ये देखील त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल। खानाव आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड अशी लढत आपण पाहतोय। कृष्णा भवरे आमचे या मितांश मंडप डेकोरेटरचे सर्वा डीजे ऑपरेटरच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। चांगली लाईट या स्पर्धेमध्ये आहे, चांगला उजेड आणि यूट्यूबला देखील फार चांगलं आयोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। KTCची संपूर्ण टीम स्पर्धेला कव्हर करते, त्यांचा देखील आपण मनपूर्वक आभार मानूयात। ऋषिकेश कर्णुक आणि दीपक कर्णुक ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे। पहिलाच बॉल मच्छिंद्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळले होते। क्षेत्ररक्षक 17 नंबरची जर्सी घातलेला त्या ठिकाणी आलाय, बॉलला कव्हर करतोय आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। 3 ओव्हरची ही मॅच आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे। सुपर 12ची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि कोणत्या कॅप्टनचं स्वप्न पूर्ण होणार? खानाव टीमच्या कॅप्टनचं स्वप्न पूर्ण होणार की बीड टीमच्या कॅप्टनचं स्वप्न पूर्ण होणार? या चमचमच्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचं हे ठरवणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे। मच्छिंद्रचा वेगवान बॉल फ्लाइंग स्लिपमध्ये झेल घेतलाय, कॅच ऑफ द नाईट आणि बॅटर ऋषी हॅज टू डिपार्ट। पहिला धक्का बीड संघाला। त्यांना जे हवंय ते या मॅच मध्ये देखील मिळालंय। दीपक कर्णुक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, प्रतीक स्ट्राइक वरती आहे आणि या 2 बॅटरवरची जबाबदारी वाढली आहे। खानाव संघ एक चिवट खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे। खानाव संघाची ओळख आहे, सजासजी ते सामना सोडत नाहीत आणि प्रत्येक बॉलवरती चांगली ठसन आपल्याला पाहायला मिळते।
पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर विकेट आणि हा डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फिल्डिंग जर आपण पाहिली ना तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं फिल्डिंग सेट केली आहे. लॉंग ऑफ ला एक खेळाडू उभा आहे आणि एक खेळाडू मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनला चिटकून. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. दुसरा बॅटर बाद होतोय दीपक. दर्शननं अप्रतिम झेल टिपलाय आणि त्या ठिकाणी प्रतीकचा खेळ संपलाय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय समोर टाकलेला बॉल बाहेर निघत असताना खोदून काढलंय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर उडी मारून त्यानं बॉलला हातामध्ये कॅरी केलं. जबरदस्त झेल टिपला आणि खानाव संघाच्या क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळालं. खानाव संघाच्या फिल्डिंगचा दर्जा आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि जसजसा खानाव संघ पुढे चाललाय तसतसं त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ऋतिक नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. प्रतीक बाद झालाय आणि आता ऋतिक आलाय. एकूण धावसंख्या आहे ती 2 बाद 2. हा 5वा चेंडू डॉट आलाय. थोडीशी बिकट परिस्थिती आहे, नाजूक परिस्थिती आहे, केवळवाणी परिस्थिती आहे आणि या स्पर्धेमध्ये वरुण राजाची देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळते. पावसाची देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी थेंब थेंब पावसाचे मैदानावरती आलेत आज. हेलिकॉप्टर बघायचं व्यवस्थित लँड होतोय का आणि लँड होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या थोडासा पुढे आणि पहिल्या टप्प्यावरती जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं स्लोअर बॉल MS धोनी स्टाईलनं, कृष्णा सातपुते स्टाईलनं बॉलला लॉप केलं. हेलिकॉप्टरचा लुक दिला आणि बाउंड्री लाईनच्या अगदी 2 फूट पुढे बॉल लँड झाला. दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. मच निडेड स्ट्रोक आला बॅटर ऋतिकच्या बॅटमधून. ज्या फटक्याची गरज होती बॅटिंग करणाऱ्या बीड संघाला तो चौकार पाहायला मिळाला. 1 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावसंख्या झाली आहे 6. पहिल्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावरती. 2 बॅटर बाद झालेत. दीपक खेळपट्टीवरती उभे आहेत आणि चांगलं खेळावं लागेल. यंदाच्या मोसमामध्ये दीपक फार चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दीपक कर्णूक, ऋतिक केदारी ही जोडी मैदानामध्ये आहे आणि दुसरं षटक देण्यात आलंय ते गोलंदाज रुपेशच्या हातामध्ये. दीपक कर्णूक एक चांगले खेळाडू आहेत. 40+ मध्ये देखील त्यांना खेळताना आपण पाहिलंय. दर्जेदार खेळ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये राहिलाय आणि गेली कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळतायत. गेली 15-20 वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. रुपेश, पहिलाच बॉल रुपेशचा. समोर खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला. झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल न घेत असताना क्षेत्ररक्षक आणि तिसरा बॅटर बाद होतोय बीड संघाचा. कमॉन डीजे. टिपला 0-0 नंबरची जर्सी घातलेला सोहम. नुकतीच 12वीची परीक्षा या खेळाडूने दिली. FY ला आहे आणि तो सोहम खेळतोय. सोहम चांगला खेळाडू आहे. 16-17 वर्षाचे सगळे खेळाडू आपल्याला बऱ्याचशा संघांमध्ये पाहायला मिळतात. आज आपण उल्लेख केला वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्समध्ये खेळताना पाहिलं. अगदी 14 वर्षही त्याचे पूर्ण झाले नव्हते त्यावेळेला राजस्थान रॉयल्सच्या खेम्यामध्ये त्याला चूज केलं. 17 वर्षाचा आयुष म्हात्रे ज्याला आपण चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळताना पाहिलं. दर्जेदार खेळ या युवा खेळाडूंचा राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील युवा खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. या वेळेला जबरदस्त स्ट्रोक अगदी पावलेंमधून सेट होऊन आलाय आणि जय ठोकतोय पहिल्याच बॉलवरती षटकार.
19 वर्षाचा हा खेळाडू आहे जय. यंग टॅलेंट आहे बॅटिंग करणाऱ्या बीड संघाचं आणि जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. समोर टाकलेल्या बॉलला तो बाहेर पाठवतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या आहे 10 12 12 रन्स ऑन बोर्ड. स्किड झाले त्या ठिकाणी. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हॉरिझॉन्टल बॅट शॉट कनेक्ट करू शकले नाहीयेत. चांगली बॉलिंग रुपेशची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला यंगस्टर आहे, एका बाजूला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्यामधला बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. 12 रन्स ऑन बोर्ड. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. सारसन संघाला मागच्या मॅचमध्ये परास्त केलं बीड संघानं आणि खानाव संघानं देखील आज चांगलं क्रिकेट खेळलेत. 2 मोठ्या संघांना त्यांनी परास्त केले. खरिवली आणि तदनंतर धारणी संघाला त्यांनी परास्त केलं. 1 रन कंप्लीट केली आहे. एकूण धावसंख्या होतीये 13. जय आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि ऋतिक हा खेळाडू आहे. 3 बॅटर बाद झालेत. ऋषिकेश कर्णूक, दीपक कर्णूक आणि प्रतीक हे 3 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. केटीसी लाईव्ह चांगलं काम या स्पर्धेमध्ये. भावेश मात्रे देसाईवरून आलेत ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. फटका हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल टिपला जातोय आणि आणखीन एक बॅटर बाद होतोय बीड संघाचा. ठोक डीजे. चांगलं बॉलला कव्हर देत असताना 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 15. 7.50च्या ॲव्हरेजनं 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रीतम पाटील सर, त्याचबरोबरीनं संजय भोईर सर आणि नंदू पाटील सर हे 3 क्वालिफाईड अंपायर आपल्याला या स्पर्धेमध्ये. खरं तर या पंचांचं मनापासून आपण आभार मानले पाहिजेत, कारण सकाळी शार्प 9 वाजता हे पंच अलिबागच्या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करतात आणि दिवसभर डेची स्पर्धा करून संदेश पाटील यांच्यासाठी ते डायरेक्टली इकडे येतात. खरं तर संदेश पाटील यांच्याशी असलेले त्यांचे चांगले मैत्रीचे संबंध आणि त्यांच्या शब्दाला मान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे आणि चांगली कामगिरी पंचांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फार चांगले डिसिजन आजच्या रात्रीमध्ये आमच्या या दोन्ही क्वालिफाईड अंपायरकडून पाहायला मिळाले. खरं तर रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, अगदी रायगडच्या बाहेर देखील म्हणजे सातारा, सांगली परिसरामध्ये देखील या पंचांना आपण सातत्यानं अंपायरिंग करत असताना पाहत असतो. 3रं षटक आहे. 3ऱ्या षटकासाठी आलाय तो भावेश. 2 चांगल्या ओव्हर आपण पाहिल्या. भावेशच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. खूप लांबचा रनअप आहे. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. प्रीतम पाटील सर बॅट बॉल दाखवत असताना शरीरापासून खूप दूर ठेवला हा बॉल. 16 धावा धावफलकावरती आल्यात. वाईड बॉल खरं तर पाहायला मिळाला. जय स्ट्राईक वरती आहे. या बॅटरकडे सगळ्यांची नजर असेल, कारण याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. या बॅटरमध्ये खूप प्रतिभा आहे. वेगवान चेंडू, तेज तर्रार, अगदी गोळीच्या वेगानं बॉल टाकतोय. जितका चांगला रनअप आहे ना भावेशचा, तितका वेगवान चेंडू देखील पाहायला मिळतोय.
बच्चे कंपनी गोळे चिंचवलीचं सगळं क्रिकेटचं भविष्य आपल्याला पाहायला मिळते, कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत, बऱ्याचशा शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळी बच्चे कंपनी या मॅचचा आनंद घेताना अगदी पहिल्या मॅचपासून आपल्याला स्टेजवरती पाहायला मिळते. त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूयात. समोर खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला, चांगला फटका आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होणार का? थ्रो व्यवस्थित आला नाहीये आणि त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पाठवण्यात आलेला आहे. रनआउटचा हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आलाय. चेक केलं जातंय. भावेश म्हात्रे सर त्या ठिकाणी चेक करत असताना ज्या वेळेला स्टंपला बॉल लागला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅटची पोझिशन कुठे होती हे चेक करत असताना भावेश म्हात्रे सर, पहिली रन कंप्लीट झाले, दुसरी रन कंप्लीट झाले का हे चेक केलं जातंय. OUT बासमन इज आउट. चांगला डिसिजन, चांगली विकेट, चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं आणि पाचवा बॅटर बाद होतो बीड संघाचा. कमॉन मितांश डीजे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये महादेव गेलाय. नमन आमचा स्टेजवरती आहे. चंगल्या बोले फेम. नमनचा आपण आवाज नक्कीच ऐकणार आहोत. चंगल्या बोले इनिंग ब्रेकमध्ये हा डॉट बॉल आलाय, कारण आता शेवटला हसी मजाक झाला पाहिजे. मगाशी होती ती गर्दी, आता आहेत ते सगळे क्रिकेटचे दर्दी. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वाईटसाठी हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी, कारण बॅट्समन अगोदर शफल होते आणि फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. डॉट बॉल आलाय. एकूण धावसंख्या आहे ती 17. दिशांत पाटील चांगली स्कोरिंग करतायत आणि क्रिकेट देखील चांगलं खेळतात. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती एकात मोठा फटका अपेक्षित असेल बीडच्या सगळ्या सपोर्टर्सला. 3 बॉल मध्ये चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे. भावेश चांगली बॉलिंग देखील करतोय. 2 डॉट बॉल त्याकडून आलेत. वेगवान चेंडू शरीरावरती आदलला, रनआउटचा धोका आणि आणखीन एक बॅटर बाद. कमॉन डीजे. दिशांत पाटील फार चांगलं स्कोरिंग करतायत.
फार चांगली नजर आहे त्यांची सगळ्या गोष्टींकडे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 17 धाबा धावफलकावरती. बॅटर आतापर्यंत बाद झालेत 6. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय विशाल. विशाल खेळपट्टीवरती उभा आहे. माधव नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. 17 धाबा धावफलकावरती. चांगली बॉलिंग पाहायला मिळते भावेशची. वेगवान तेज तरार बॉल. अगदी वेगावरती सवार होऊन तो गोलंदाजी करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या ओव्हरचं एक वैशिष्ट्य आहे की या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्यात. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. मोठे फटके खेळण्यासाठी बॅटर नेहमी जात असतात, परंतु या परिस्थितीमध्ये त्यांना काही वेगवान गोलंदाजी केली. त्याच्या वेगाची धार आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी फार चांगली राहिली या शेवटच्या षटकामध्ये. विशालला बीट केलंय. एक षटकार आणि एक चौकाराचा अपवाद वगळला तर डॉट बॉलचं पर्सेंटाईल खूप राहिलं या इनिंगमध्ये. नऊ डॉट बॉल आलेले आहेत आतापर्यंत या मॅचमध्ये इनिंगमध्ये. आणि हा डॉट बॉल या ठिकाणी एकच रिव्ह्यू आहे. पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या आहे ती 17 आणि 3 ओव्हरमध्ये 18चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. खानाव संघासमोर. नमन या लवकर. आपण युट्यूबला म्यूट करतोय, टेन्शन घेऊ नका. आता सेट करण्यात आलेला आहे.
18 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 18. ऋषी कर्णुकचं हे षटक फार निर्णायक असेल. दर्शन आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक वरती येतो. दर्शन नॉन स्ट्राईक एंड वरती येतो. भावेशनं आज सगळ्यांना प्रभावित केलंय. ऋषी कर्णुकचा पहिलाच बॉल, वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हे षटक फार निर्णायक असेल, कारण या षटकामध्ये ऋषीने जो मोमेंटम मिळून दिला ना, तर मॅच मध्ये मजा येईल. एक मोठा फटका बॅटरला जर मारला तर मॅच पूर्णपणे खुली असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. जबरदस्त स्ट्रोक आणि तितकाच चांगला झेल टिपला जातो आणि बॅटर दर्शन होत आहेत बाद. पुढ्यात टाकलेला बॉल समोर खेळलेत. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. एक श्वान होता, त्या श्वानाच्या अगदी जवळ विशालने चांगला झेल टिपला आणि पहिली विकेट गेली. मागच्या मॅच मध्ये देखील दुसऱ्या बॉलवरती ऋषीची विकेट गेली होती आणि आता ऋषीनं या सत्रामध्ये दर्शनची दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. 16 बॉलमध्ये 18चं टार्गेट असेल. आता स्वप्नील बॅटिंग करण्यासाठी आलाय. एक चांगला खेळाडू आहे स्वप्नील. आज चांगला खेळ राहिला स्वप्नीलचा. ऋषीचा बॉल हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक लांबून आलाय. झेल घेतला जातोय. लगातार 2 बॉलवरती 2 धक्के बसलेत ते बॅटिंग करणाऱ्या खानाव संघाला. चांगली बॉलिंग केली. 2 विकेट त्याला मिळाल्या. आता बॅटिंग त्याला करावी लागेल. 22 नंबरची जर्सी घातलेला मच्छिंद्र चांगलं खेळावा लागेल. 15 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे तो ऋषी कर्णुक आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक ऋषी कर्णुकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार का? डॉट बॉल. चांगली बॉलिंग राहिली आहे ऋषी कर्णुकची. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केले. 2 विकेट मिळाल्यात. एकही धाव खर्च केली नाहीये आणि मेडन ओव्हर पाहायला मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष. 4 बॉल डॉट टाकलेत. पावसाची शक्यता आहे त्यामुळे लवकर खेळावं लागेल. या बॉलला फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. स्लोअर बॉलनं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि तिसरी विकेट मिळते ऋषी कर्णुकला. कमॉन डीजे. पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. तुषार मैदानामध्ये दाखल होतोय. तुषार स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण भावेशला पाहतोय. जो भावेश अगदी पहिल्या बॉल पासून प्रतीक्षा करतोय स्ट्रायकिंग एंड वरती येण्यासाठी, परंतु त्याला संधी मिळत नाहीये. 5 लगातार डॉट बॉल टाकलेत. 3 विकेट मिळाल्यात. गोलंदाजीची दहशत प्रस्थापित करतोय. फलंदाजांचा कर्दनकाळ या वेळेला मैदानामध्ये आहे ऋषी कर्णुक. सगळ्यांची मनं जिंकतोय. खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये जितकं मोठं नाव या खेळाडूचं आहे तितकी मोठी कामगिरी बडन ओव्हर पाहायला मिळणार का, आणि धाव कंप्लीट केली आहे. पंचांचा इशारा 22चा, म्हणजे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळालं ऋषी कर्णुक या गोलंदाजाकडून. 3 विकेट त्याला मिळाल्या. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. मॅच बनली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना बनवलाय. मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट केलाय तो ऋषी कर्णुकनं, परंतु मिळालेला मोमेंटम दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील कंटिन्यू करणार का, आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी देण्यात आली आहे विशाल या गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग विशालला करावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला भावेश सारखा बॅटर अजूनही मैदानामध्ये उभा आहे. ज्या भावेशला आपण
पहिल्या बॉल पासून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय तो भावेश जर स्ट्रायकिंग एंड वरती आला तर कदाचित वेगळं चित्र या मॅच मध्ये या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. नवीन बॅटर मैदानामध्ये आहे तुषार. 12 बॉल 17ची गरज, 18 बॉल 18चं समीकरण, 12 बॉल 17ची गरज. जबरदस्त क्वार्टर फायनलची मॅच मैदानामध्ये रंगली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये सगळ्यांना प्रभावित केलं, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता दाखवली ऋषीनं, परंतु आता मात्र ती गुणवत्ता दाखवावी लागेल दुसऱ्या बाजूनं बॅटर तुषारला आणि बॅटर भावेशला. दुसरं षटक देण्यात आलंय विशालच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग विशाल करणार का हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनामध्ये. 38 सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. विशालचा तेज तरार वेगवान चेंडू. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतंय तर मैदानावरती फक्त वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय तो गोलंदाजी करणाऱ्या बीड संघाकडून. 11 चेंडू 17ची गरज. एकही धाव पाठमधून आली नाहीये. एकमेव धाव आली आहे ती बाईच्या स्वरूपामध्ये आली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती. चेंडू हवेत, ऋषी कॅच त्या ठिकाणी ड्रॉप करतोय. ही कॅच जर झाली असती ना तर कदाचित मॅच मध्ये आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. भावेश नॉन स्ट्राईक एंड वरती थांबला असता, विकेट गेली असती, नवीन बॅटर इन ऍक्शन पाहायला मिळाला असता, परंतु झेल मात्र मिस केलाय. एक धाव आली आहे. एका धावेनं एकूण धावसंख्या झाली आहे 2. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. आज 3 ओव्हरच्या मॅचेस जेव्हापासून चालू झाल्यात तेव्हापासून मॅचेस मध्ये फार चांगली रंगत पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत नल बॅटर फिनिश पाहायला मिळालेत. वेगात टाकण्याचा प्रयत्न पुढेपणे बीट झाले, बाहेर टाकलं होतं, बॅटरनं सोडलं, विकेट किपर बीट झाले आणि या बॉलवरती आली ती वाईटची एक धाव. भावेशवरती सगळ्यांची नजर आहे. भावेशनं चांगली बॉलिंग केली आज. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धावांचं षटक त्यानं टाकलं आणि आता मात्र भावेशला चांगलं खेळावं लागेल. चांगला फटका गॅप मध्ये पहिल्या टप्प्यावरती फील्ड केलं जातंय आणि अंडरम थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. अंडरम क्रिकेटचा थ्रो, अंडरम क्रिकेटमध्ये जसे बॉल फेकले जातात तशा पद्धतीने थ्रो करत असताना एक धाव या चेंडूवरती येते. एकूण धावसंख्या झाली आहे 4. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 14ची गरज आहे. 9 बॉलमध्ये 14. मिड विकेटला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल मारला होता आणि 2 कॅचेस ड्रॉप केल्यात. या कॅचेस नाही कदाचित मॅचेस तुम्ही ड्रॉप करू शकता, मॅच तुम्ही गमावू शकता. चांगला झेल होता, सरळ हातामध्ये बसलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातामध्ये कॅरी करू शकले नाहीत फिल्डर आणि मिळते ती एक धाव. दोन्ही बॅटरला संधी मिळाली आहे, दोन्ही बॅटरला एक चान्स मिळाला, एक अपॉर्च्युनिटी मिळाल्या आणि या मिळालेल्या संधीचं किती सोनं करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. एकूण धावसंख्या झाली ती 5. 13ची गरज आहे. 8 बॉलमध्ये 13. समोर खेळलेत, झेल आता घेतला जातोय. मोक्याच्या क्षणाला आणखीन एक फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या खानाव संघाचा. कमॉन डीजे. पाच बॉल 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 बॅटर बाद झालेत. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 7 मध्ये 13. मॅच बनली आहे, परंतु एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मॅच बनवेल, मॅच खुली करेल आणि आत्तापर्यंत ऋषी कर्णुक आणि तदनंतर विशाल या गोलंदाजांनी हा सामना बनवला आहे बीड संघासाठी. वेग वेग आणि वेग पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 5 आणि 18 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे.
आम्ही नेहमी म्हणतो की हारणं किंवा जिंकणं हे पूर्णपणे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. मानलो तो हार आहे आणि ठाणलो तो जीत आहे. 18 धावा सहज होतील सगळ्यांना वाटलं असेल, बऱ्याच जणांना वाटलं असेल 3 ओव्हरमध्ये 18 धावा म्हणजे जास्त नाही आहेत, परंतु बीड संघाने ठरवलं या 18 धावा देखील आम्ही करू देणार नाही. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी कर्णुकची दादागिरी आपण पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये कृषी कर्णुकची भाईगिरी आपण पाहिली, 1 धावसंख्येचं षटक पाहायला मिळालं, मडन ओव्हर पाहायला मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. परंतु आता मात्र खानाव संघाकडून कमबॅक पाहायला मिळणार का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जाणार. 6 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज. सामन्याचं भवितव्य दिलं गेलंय गोलंदाज राजच्या हातामध्ये. राज लेफ्ट हँडेड बॉलर आहे, चांगली बॉल त्याचे पाहायला मिळाले. मागच्या मॅच मध्ये देखील राजने चांगली बॉलिंग केली. सारसन संघाच्या विरोधामध्ये 15 धावा वाचवत असताना राजनं त्यात करू दिल्या नव्हत्या आणि आता 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॉलर राज, अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारे त्याचे चेंडू नेहमीच पाहायला मिळतात. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे, जबरदस्त सामना मैदानामध्ये सुरू आहे. एकात मोठा फटका खानाव संघाला कमबॅक करून देईल. समोर खेळलेत फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट केली आहे. 3 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 2 षटकारांची. 3 बॉल मध्ये 2 षटकार किंवा 3 बॉल वरती 3 चौकार मारावे लागतील. 12 धावांची गरज आहे. 4 बॅटर बाद झाले, 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. खानाव संघाचा बॅटर हे 2 षटकार मारणार का, 3 चौकार मारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. चांगला बॉल या ठिकाणी राजचा पाहायला मिळाला. 2 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज. एक चांगला चेंडू टाकायचा आहे राजला, तर 2 मोठे फटके खेळायचे आहेत ते बॅटर तुषारला. 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. कोणालाही वाटलं नव्हतं की 15-18चं समीकरण आहे, 18 बॉल मध्ये 18चं समीकरण आणि 2 बॉल 12 वरती येऊन ठेपेल. फटका हवेत, कॅच घेतली आहे. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली आहे. काय दर्जेदार खेळले, काय दर्जेदार लढले, काय दर्जेदार संघर्ष केला आणि या मॅच वरती एकता चषकावरती किमान एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याचं काम केलंय. तर या गोलंदाजी करणाऱ्या बीड संघानं 1 चेंडू 12 धावा. हारकर जीतने वाले को बाजीकर कहते हैं. सोपा सामना बॅटिंग करणाऱ्या टीम साठी होता आणि तोच सामना सगळ्यात जास्त अवघड बनवला गोलंदाजीच्या जोरावरती बीड संघानं. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. खालापूर तालुक्यातील गोलंदाजांचा तोपकाना असलेला संघ म्हणून का आपल्याला म्हटलं जातं हे दाखवत असताना आणि मॅच वरती एकता चषकाच्या एका ट्रॉफी वरती नाव कोरलंय बीड संघानं. वेल प्लेड बीड संघ, मनापासून अभिनंदन. डीजे आता वाजवा. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट बीड क्रिकेटची ओळख ऋषिकेश कर्णुक ठरलेत या मॅचचे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड बीड टीम या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, सुपर 6 मध्ये दाखल झाले, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. आणि चांगला खेळ केला खानाव संघानं.
काही चुकांमुळे हा सामना त्यांना गमवावा लागला. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खानाव संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ऋषिक कर्णुकला दिलं जातंय. मडन ओव्हर आणि 3 विकेट घेणारा हा खेळाडू ऋषिक कर्णुक खरं तर हे सर आहेत PP गगनगिरी स्कूलमध्ये, स्वामीनारायण गुरुकुलमध्ये, आणि चांगला खेळ त्यांचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला.